जेव्हा जेव्हा एखादी सामाजिक चळवळ घडली आहे तेव्हा तेव्हा मोठा सामाजिक फेरबदल झाल्याचा इतिहास आहे। जेव्हा जेव्हा एखादं देशव्यापी सामाजिक आंदोलन होतं तेव्हा तेव्हा सत्ताधाऱ्यांना हादरे बसतात, हेही आपण पाहिलंय। अगदी ताजं उदाहरण घ्यायचं झालं तर नेपाळमध्ये जेनझीचं आंदोलन झालं आणि तरुणांनी देशाची सत्ता उलथवून टाकली। आपल्या देशातही अण्णा हजारेंचं इंडिया अगेन्स्ट करप्शन आंदोलन तुम्हाला आठवत असेलच। त्यानंतरच देशामध्ये काँग्रेस सत्तेतून पायउतार झाली होती। आता आज हा आंदोलनाचा इतिहास मी सांगतेय, त्याचं कारण आहे दिल्लीमध्ये जंतर मंतर मैदानामध्ये सुरू असलेलं सोनम वांगचुक यांचं उपोषण आणि गेल्या 48 तासांमध्ये त्या संदर्भात घडलेल्या घडामोडी। नमस्कार, मी पूर्वी भावे, तुम्ही पाहताय झिरो आवर। आज देशात आणि आपल्या राज्याच्या राजकारणामध्ये दोनच विषय सर्वात जास्त चर्चेत आहेत। एक दिल्लीतलं सोनम वांगचुक यांचं उपोषण आणि दुसरा विषय अयोध्येच्या राम मंदिरातली दानचोरी आणि त्याच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी सुरू केलेलं रामरक्षा आंदोलन। जून महिन्यामध्ये अयोध्येतील राम मंदिरात झालेल्या दानचोरीवरनं देशाचं राजकारण तापायला सुरुवात झाली। त्याचंच रूपांतर आता आंदोलनांच्या मालिकेत होताना दिसतंय आणि त्याचाच एक भाग म्हणजे उद्धव ठाकरेंनी मुंबईमध्ये राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा केली। त्याची सुरुवात मुंबईत झाली। दादरच्या हनुमान मंदिरामध्ये रामरक्षा पठण करत उद्धव ठाकरेंनी आंदोलन केलं। त्याचाच दुसरा टप्पामध्ये म्हणजे येत्या 18 तारखेला म्हणजेच रविवारी नागपुरामध्ये होणार आहे। आता नागपूर हा भाजपचा बालेकिल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं होम टाउन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय सुद्धा नागपुरातच आहे। त्यामुळे ठाकरेंनी आंदोलनासाठी नागपूर का निवडलं असावं याचा अंदाज येतो आणि तोच अंदाज आज संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर खरा ठरतो। अंदाज काय होता हे सांगतेच, पण त्याआधी संजय राऊतांचं ते वक्तव्य ऐकूया। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या घरापासून हा कार्यक्रम जवळ आहे असं माझ्या काल लक्षात आलं आमच्या। तेव्हा आमचं कर्तव्य आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा या कार्यक्रमास आमंत्रित करावं। मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर एक रामभक्त म्हणून, कारण देवेंद्रजी वारंवार सांगत राहिले आहेत आणि आम्हालाही त्याचा अभिमान आहे की 1992च्या अयोध्येच्या आंदोलनात करसभेला ते स्वतः नागपुरातून अयोध्येला गेले होते करसेवा करायला। हे ते सांगतात अभिमानानं आणि त्याचा आम्हालाही गर्व आहे। त्याच्यामुळे अशा रामभक्ताला सुद्धा आम्ही आमंत्रित करावं, ही आमची एक भूमिका आहे। त्यांनी एक रामभक्त म्हणून यावं, आम्ही त्यांचं स्वागत करू। ऐकलात ना नीट? हाच अंदाज होता की आंदोलन नागपुरामध्ये, तेही श्रीरामासाठी, त्यामुळे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण जाणार हे वाटलंच होतं। असो, पण एक गोष्ट निश्चित झाली आहे की ठाकरेंनी फडणवीसांना निमंत्रण धाडलंय। त्यावर भाजपकडून प्रतिक्रिया आल्या आहेत, त्याही आपण पाहणार आहोत। पण त्याआधी पाहूयात आजचा आपला प्रश्न आणि त्यासाठी आपण जाणार आहोत पोल सेंटरला। झिरो आवरचा आजचा प्रश्न आहे, रामरक्षा आंदोलनासाठी फडणवीसांना निमंत्रण देऊन ठाकरेंनी त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला असं वाटतं का? होय आणि नाही असे दोन पर्याय आहेत। संजय राऊतांनी फक्त मुख्यमंत्र्यांनाच निमंत्रण दिलंय असं नाही, तर त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांनाही निमंत्रण दिल्याचं सांगितलंय। नागपूरमधल्या हिंदुत्ववादी अशा अनेक संस्थांना, संघटनांना आम्ही आमंत्रण देत आहोत। संघाच्या संचालक आम्ही त्यांनाही आमंत्रण देत आहोत। संघाचे इकडले जे प्रमुख पदाधिकारी आहेत किंवा हिंदुत्वाचं काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत आम्ही त्यांनाही देऊ। आता संजय राऊतांनी जर नागपुरात जाऊन आंदोलनाची हाक दिली असेल तर भाजप नेत्यांच्या प्रतिक्रियाही येणारच होत्या। अगदी तसंच झालं। सुरुवात केली ठाकरेंचे पारंपरिक विरोधक नवनीत राणांनी। ठाकरे मुख्यमंत्री असताना हनुमान चालीसा पठणावरनं झालेला गोंधळ तुम्हाला आठवत असेलच। तेव्हा काँग्रेससोबत सत्ता स्थापन करणाऱ्या ठाकरेंनी हिंदुत्व सोडल्याचा आरोप व्हायचा। ठाकरेंनी हिंदुत्व सोडलंय असे आरोप आपण बऱ्याचदा ऐकले आणि आता राम मंदिरातील दानचोरी प्रकरणानंतर ठाकरेंनी भाजपला त्यांच्या स्टाईलने उत्तर देण्याची तयारी केली आहे। रामरक्षा आंदोलन असं नाव ठेवत ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं असे आरोप करणाऱ्यांना उत्तर दिलंय। शिवाय भाजपच्या होम ग्राउंडवरती आंदोलन करत त्यांची कोंडी करण्याचाही प्रयत्न केलाय आणि त्याचाच भाग म्हणजे फडणवीसांना दिलेलं निमंत्रण। त्यावर भाजप नेत्यांनी काय पलटवार केलाय आपण पाहूया। एवढी अक्कल पाहिजे ज्यांनी प्रभू रामचंद्राच्या अस्तित्वावरतीच प्रश्न उपस्थित केला।
त्या काँग्रेसवाल्यांच्या सोबत, त्या राष्ट्रवादीवाल्यांच्या सोबत मांडीला मांडी लावून बसणं, सरकार स्थापन करणं आणि आता तुम्हाला राम आठवायला लागला काय? म्हणजे ज्यांनी अस्तित्वच मान्य केलं नाही, ज्यांच्या अस्तित्वावरती प्रश्नचिन्ह निर्माण केला, त्यांच्यासोबत बसायचं आणि आता मग हे असली आंदोलन करायचं. लोक सगळं बघतायत. लोकांना तुमची भूमिका काय आहे किंवा प्रभू रामचंद्राच्या बद्दलची तुमची बदललेली भूमिका ही लोकांनी अनुभवलेली आहे. त्यामुळं राऊत काय बोलतायत ह्याला फार काय महत्त्व आहे असं मला वाटत नाही. 18 तारखेला जिकडे उद्धव ठाकरे हनुमान चालीसा वाचतील आणि त्या ठिकाणी नवनीत राणा हनुमान चालीसा वाचेल आणि त्या हनुमान चालीच्या माध्यमातून जे खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरेंचा अहंकार होता तो त्यांनी बाजूला ठेवून देवाच्या चरणी आलेले आहे आणि सद्बुद्धी बजरंगबलीनं त्यांना जी दिलेली आहे त्याबद्दल हनुमान चालीचं वाचन नवनीत राणा करणार आहे आणि त्याच्या माध्यमातून हनुमानगडीला उद्धव ठाकरेंना निमंत्रण सुद्धा देणार आहे की इथे येऊन सुद्धा आपण हनुमान चालीसा वाचा. 18 तारखेला जो आंदोलन होणार आहे त्या भूमिकेला प्रत्युत्तर म्हणून नवनीत राणा अमरावतीच्या हनुमानगडीवर हनुमान चालीसाचे पठण करणार आहे. नवनीत राणा वगैरे चिल्लर विषय याच्यावर मी काय बोलत नाही. नवनीत राणा वगैरे चिल्लर मी काय बोलत नाही. आणि आता त्या ठिकाणी जाऊयात जिथे ठाकरेंचं आंदोलन होणार आहे. अठरा जुलै रोजी नागपुरातील रामनगर येथील याच राम मंदिरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून रामरक्षा पठण जो आहे तो केला जाणार आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः या रामरक्षा पठणामध्ये उपस्थित राहणार आहे. आणि फक्त नागपूरच नाही तर पूर्व विदर्भातील अनेक शिवसैनिक जे आहेत ते या रामरक्षा पठणमध्ये उपस्थित राहतील असा शिवसेना ठाकरे गटाचा दावा आहे. नागपुरातील पश्चिम नागपूर नागरिक संघाचा राम मंदिर आहे आणि या ठिकाणातून निघणारी शोभायात्रा नागपुरात खास प्रसिद्ध आहे. रामनवमीच्या दिवशी जेव्हा शोभायात्रा निघते तेव्हा नागपुरातील सर्व जे मोठे नेते आहेत ते या ठिकाणी उपस्थित राहतात. जर आपण राम मंदिरातला गर्भगृहासमोरचा जो सभागृह आहे तो पाहिला तर त्या ठिकाणी खूप जागा नाही आहे. 150 ते 200 लोक त्या ठिकाणी, जास्तीत जास्त 250 लोक त्या ठिकाणी बसू शकतात. तर मंदिराला लागून असलेला मुख्य दारापर्यंतचा हा जो एक कॉरिडॉर ज्याला आपण म्हणू तो आहे आणि या ठिकाणीही 200-300 लोक बसू शकतील एवढी स्थिती या ठिकाणची आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने रामरक्षा पठणमध्ये हजारो लोक मंदिरामध्ये उपस्थित राहू शकतील एवढी जागा जी आहे ती मंदिरामध्ये नाही. मंदिराच्या समोरचा हा रस्ता आहे. समोर माझे सहकारी तुम्हाला दाखवतील. हा जो तुम्ही गेट पाहताय तो रामनगरातला गेट आहे आणि तिथे पाठीमागे रामनगर चौक आहे. त्या चौकावर प्रचंड वर्दळ असते, वाहतूक असते आणि हा जो रस्ता रामनगर गेटपासून इकडे पलीकडे LIT कॉलेजकडे जातो. या रस्त्यावर आम्हाला रामरक्षा पठण केल्यानंतर एक छोटी सभा घ्यायची आहे अशा पद्धतीचा परवानगीचा पत्र जो आहे तो शिवसेना ठाकरे गटाकडून नागपूर पोलिसांना देण्यात आलेला आहे. रामनगरातला हा जो राम मंदिर आहे याचा जो ट्रस्ट आहे त्या ट्रस्टमध्ये पश्चिम नागपूर नागरिक संघाच्या वतीने या मंदिराचा संपूर्ण कारभार जो आहे तो पाहिला जातं. मंदिराशी जोडलेले जे जवळपास 600 सदस्य आहेत, काही आजीवन सदस्य आहेत, त्यांच्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा आहेत आणि कदाचित त्या कारणामुळेच रामनगरातील राम मंदिराची निवड जी आहे ती ठाकरे गटाने रामरक्षा पठण करण्यासाठी केलेली आहे. त्यामुळे दावा जरी असला की यामध्ये राजकारण नाही आहे, आमची रामभक्ती जी आहे ती प्राथमिक आहे. मात्र निश्चितच देवेंद्र फडणवीस यांना अयोध्येतील जो काही राम मंदिरातील देणगी चोरीचा प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये, त्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांना आणि भाजपला घेरण्याचा हा राजकीय डाव आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. कॅमेरामॅन अतुल हिडेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर. आता जरा उत्तर प्रदेशात जाऊया जिथून या सगळ्या प्रकरणाला सुरुवात झाली आहे. अयोध्येतल्या राम मंदिरामध्ये दानचोरी झाल्याचं उघड झालं.
विशेष म्हणजे दानचोरी प्रकरणामध्ये मंदिरातील 6 जणांना अटक झाली. इतकंच नाही तर श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे माजी सरचिटणीस चंपतराय आणि माजी विश्वस्त डॉक्टर अनिल मिश्रा यांना राजीनामाही द्यायला लागला. तपास सुरू आहे, कारवाई सुरू आहे, त्यामुळे एक प्रकारे दानचोरी प्रकरण ट्रॅकवर आहे असं चित्र होतं. पण उत्तर प्रदेश विधिमंडळाचे अध्यक्ष सतीश महाना यांनी दानचोरीवरनं एक विधान केलं आणि त्यावरनं हा मुद्दा पुन्हा चिघळला. का जिनका पैसा चोरी हुआ, मुझे लगता है कि शायद उन्होंने सत्य श्रद्धा पूर्वक भाव के साथ भगवान के मंदिर में अर्पित नहीं किया होगा, इसलिए उनका पैसा चोरी हो गया. शायद उन्होंने सत्य श्रद्धा पूर्वक भाव के साथ भगवान के मंदिर में अर्पित नहीं किया होगा, इसलिए उनका पैसा चोरी हो गया. हमारा पैसा चोरी नहीं हुआ, हमारा पैसा मंदिर में लगा है और मंदिर का भव्य स्वरूप इस बात का प्रमाण है. नीट ऐकलत ना तुम्ही? उत्तर प्रदेशातल्या दानचोरीवरनं भाजप सरकारमधल्या नेत्यांची ही भाषा आणि ही मतं, त्यामुळे राम भक्तांच्याही भावनांना ठेच लागली आहे. म्हणूनच की काय, आज दिवसाभरामध्ये अनेक शहरांमध्ये सतीश महाना यांच्या विरोधामध्ये आंदोलनं झाली, शिवाय राजकीय प्रतिक्रियाही आल्या. पाहूयात. जे शेकडो करसेवकांनी तिथे बलिदान दिलं, त्या बलिदानाचा ते अपमान करताय. ते खोटे लोक होते का, ज्यांनी रक्त सांडलं, ज्यांनी बलिदान दिलं? जर तुम्हाला राम मंदिरचा कारभार करणं जमत नसेल तर त्याच्या चाव्या आमच्यासारख्या हिंदुत्ववादी संघटनेकडे आणि संस्थेकडे द्याव्यात. त्याने आम्ही तुम्हाला राम मंदिराचा कारभार उत्तम प्रकारे करून दाखवतो. आज राम मंदिराचा चाव्या चोरांच्या हाती आहे आणि ही चोरांची भाषा आहे. ते जे महाशय बोलतात ही चोराची भाषा आहे आणि चोराच्या मनात चांदणं असतं, त्या पद्धतीने ते बोलत आहेत. आणि आता राज्यातली दुसरी अत्यंत महत्त्वाची बातमी ती आहे अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भातली. वर्षा बंगला म्हणजेच आपल्या मुख्यमंत्र्यांचं सरकारी निवासस्थान. इथे होणाऱ्या बैठकांना विशेष महत्त्व असतं. तुम्हाला लक्षात आलंच असेल की मी कोणत्या बैठकीविषयी बोलतेय. 2 दिवसांपूर्वी वर्षा बंगल्यावरती राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. बरं, त्याच दिवशी त्याच वेळी दुसऱ्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटीलही होते. आता इतके मोठे नेते एकाच वेळी वर्षा बंगल्यावरती आल्यामुळे चर्चा तर होणारच होती आणि तसंच झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी जयंत पाटलांनी आपलं स्पष्टीकरण दिलं आणि तटकरे पटेलांची भेटही झाली नाही असा दावा करून टाकला. बरं, त्यानंतर तटकरेंनीही सांगितलं की जयंत पाटलांची भेट झाली नाही, त्यामुळे या भेटीचा विषय संपला होता. मग आज यावरून तटकरेंना पत्रकार परिषद का घ्यावी लागली? तर त्याचं कारण आहे तटकरे आणि पटेलांनी मुख्यमंत्र्यांसोबत जी भेट घेतली त्याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनाच या बैठकीची माहिती नव्हती. आता जर पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाला संधारात ठेवून पक्षातल्या सर्वात मोठ्या अशा 2 नेत्यांनी थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेतली तर चर्चा होणारच. त्यामुळे जशी ही बातमी समोर आली तसं सुनील तटकरेंनी तातडीची पत्रकार परिषद घेतली. सुनेत्रा पवारांसोबत उत्तम समन्वय असल्याचा दावा केला आणि प्रत्येक गोष्ट त्यांच्या माहितीच असल्याचं त्यांनी सांगितलं. याबाबतची राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना माहिती दिली त्यांना माहिती न देता नाही, हा प्रश्न पक्षांतर्गत आहे. बहिणींच्या माहितीकरता सांगणं आवश्यक आहे, ते नियमितपणाने आम्ही सांगत असतो. आमचा संवाद ट्युनिंग अतिशय उत्तम आहे. देश सांगणं आवश्यक आहे, ते नक्कीच सांगतो असं म्हणत असताना तटकरेंनी विषयावरती पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय. इतकंच नाही तर कालच्या भेटीविषयी सुनेत्रा पवारांना माहिती दिल्याचे संकेतही दिले. पण 37 मिनिटांच्या पत्रकार परिषदेमध्ये आणखीन 2 वेळा तटकरेंनी याच विषयावरनं 2 वक्तव्य केली, तीही ऐका. मी खासदारी आहे. माझ्या लोकसभा मतदारसंघात अनेक विकासाची कामं असतात. मुख्यमंत्र्यांची प्रत्येक वेळची भेट ही काय राजकीय भेट अशातला काय भाग नाही. माझ्या लोकसभा मतदारसंघातील काय कामं आहेत, माझी दिल्लीच्या स्तरावरती काही प्रस्ताव राज्य सरकारकडनं पाठवायचे आहेत. अशा वेळेला प्रत्येक गोष्ट ज्ञात असणं करणं अभिप्रेतच नाही आहे. ज्या वेळेला राजकीय विषय पक्षाशी निगडीत येईल त्यावेळेला परस्परांच्या जो चर्चा करूनच आम्ही भेटत असतो. उदाहरणार्थ काही वेळेला काही बाबींच्या होतीमध्ये राजकीय कारणासाठी मला मुख्यमंत्र्यांना भेटायचं असेल तर त्याची माहिती बहिणीनं असते. ज्यावेळेला माझ्या लोकसभा मतदारसंघातील काही कामाचा विषय असेल त्यावेळेला असणं अभिप्रेत आहे नाही, काही कारण नाही. त्याच्यानंतर आम्ही ज्यावेळेला भेटत असतो त्यावेळेला भेटीमागचा तपशील
जो आवश्यक असतो तो माझ्याकडनं सांगितला जात असतो. भेट माझ्या लोकसभा मतदारसंघातील काय कामाच्या बाबतीमध्ये होती. मी वेळ आदल्या दिवशी पण मागितली होती, पण आदल्या दिवशी त्यांची कोर कमिटीची बैठक होती म्हणून ती शक्य नाही झालं. प्रफुल्लबाईंनी त्यांच्याकडचे काय मुद्दे होते त्याच्यावरती वेळ मागितली होती. ते योगायोगाने प्रफुल्लबाई का आले तर त्यांना रात्री मध्यरात्री ते बाहेर जाणार होते म्हणून ते आले. एकाच पत्रकार परिषदेमध्ये 3 वेळा एका गोष्टीवरनं स्पष्टीकरण देत असताना सुनील तटकरेंनी कालच्या बैठकीविषयी सुनेत्रा पवारांना संपूर्ण माहिती होती असं विधान केलं नाही. दुसरं म्हणजे जेव्हा जेव्हा पक्षासंदर्भात काही राजकीय चर्चा करायची असते तेव्हाच पक्ष नेतृत्व म्हणून सुनेत्रा पवारांना गोष्टी अवगत केल्या जातात, पण जर मतदारसंघातील कामांविषयी बैठक असेल तर असं सांगण्याची काही आवश्यकता नसते असं म्हणत तटकरेंनीच माध्यमांमध्ये सुरू असलेल्या बातम्यांना दुजोराही दिला. असो, आता याच भेटीवरून राष्ट्रवादीचे माजी आमदार अमोल मिटकरींनी पटेल तटकरेंवरती नाव न घेता निशाणा साधलाय, तर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनीही दोघांवरती टीका केली आहे. आदरणीय सुनेत्रा वहिनींना माहीत न होता ह्या दोन्ही भेटी वर्षा बंगल्यावर 2 नेत्यांच्या झाल्या, तर मला असं वाटते ही बाब पक्षाच्या दृष्टीनं गंभीर आहे. कारण सुनेत्रा वहिनी ह्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. मागील 2 दिवसात तुम्ही बघत असाल त्यांना नोटीस पाठवणे, त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर प्रश्नचिन्ह निर्माण करणे आणि मग ह्या सगळ्या गोष्टी करणं हे थोडंसं चुकीचं आहे. सुनेत्रा वहिनी ह्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांना विचारल्याशिवाय कुठलाही निर्णय कोणीही नेत्यांनी घेऊ नये. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटताना त्यांना विश्वासात घ्यायला हवं होतं. अजितदादा गेल्यानंतर त्या पक्षाची तशी राया गेलेली आहे. अजितदादा होते तर तो पक्ष होता. आता अजितदादा नाही तर त्या पक्षाला कोणताही अर्थ नाही. कारण बाकी आता काही वहिनी साहेबाविषयी तर काही बोलणं योग्य नाही होणार, कारण त्यांना याचा अनुभवच नाही. कारण हे लोक काही काम करू देणार नाही. हे लोक भारतीय जनता पार्टीची चमचेगिरी करणारे, प्रफुल्ल पटेल असतील नाहीतर सुनील तटकरे हे भाजपाच्या तुकड्यावर जगणारे लोक आहे. त्याच्यामुळं हे काही अजितदादाचा पक्ष ठेवतील असं मला नाही वाटत, किंवा ठेवला तरी चाकरी करतील भारतीय जनता पार्टीची, एवढंच. बरं, आजच्या पत्रकार परिषदेमध्ये सुनील तटकरेंनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरूनही भाष्य केलंय. त्यावर जयंत पाटलांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात. स्वर्गीय दादा असतानाच विलिनीकरणाच्या चर्चा झाल्या. विलिनीकरणाच्या चर्चेचा अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचल्या. मी अनेक वेळेला मला माहिती होतं, पण दुर्दैवाने दादांचं निधन झाल्याच्यानंतर विलिनीकरणाच्या चर्चेला पूर्णपणाने विराम मिळाला. काही दिवसापूर्वीच साहेबांच्या पक्षाची राज्यपातळीवरची बैठक झाली. त्यावेळेला कार्याध्यक्ष म्हणून सुप्रियाताई असतील, पक्षाध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदे असतील, त्यांनी स्पष्टपणे सांगितले की आता विलिनीकरणाच्या चर्चेला पूर्ण विराम आहे. ही भूमिका स्पष्टपणे त्या ठिकाणी मांडली गेली. त्यामुळे नव्याने काही ती चर्चा कुठे सुरू झालेली नाही. सुरू झालीच तर मग तो विषय, पण आज तरी कुठे सुरू झाल्याचं चित्र नाही. की तसा संबंध आमचा 40 वर्षाचा, परंतु मागच्या 7-8 महिन्यात ते अनेक वेळा माझ्या घरी आले. मला प्रश्न विचारण्यात आला की ते काय येत होते, तर मी सांगितलं त्यांची इच्छा होती दोन्ही पक्ष एक व्हावे. आता त्यावेळी याबद्दल वेगळ्या लोकांनी वेगळं भाष्य केलं, ठीक आहे. पण आता सुनील तटकरे साहेब जर म्हणत असतील की त्यांनी पण हे आज सांगितलं, ही चांगली गोष्ट आहे. ही चर्चा झालेली होती आणि अनेक वेळा झालेली होती आणि सुनील तटकरेजींना त्यांनी याची माहिती त्यावेळी दिलेली होती असं तटकरेंच्या बोलण्यावरून आज दिसतं. आणि यानंतर थेट जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला आणि पाहूयात आपल्या पहिल्या प्रश्नावरती आज प्रतिक्रिया काय आलेल्या आहेत लोकांच्या. एक्सवरनं पहिली प्रतिक्रिया विनोद मुंढे यांची आहे. राजकारणामध्ये प्रत्येक निमंत्रणामागे राजकीय संदेश असतोच असं नाही, पण वेळ आणि परिस्थिती पाहता लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होणं स्वाभाविक आहे. पुढची प्रतिक्रिया आपण पाहतोय फेसबुकवरनं शौनक भिडे यांची. फक्त फडणवीसच नव्हे तर सर्व हिंदूंना पक्षीय राजकारण बाजूला ठेवून राम मंदिर चोरीच्या निषेधासाठी रामरक्षा आंदोलनात सहभागी व्हावं. फेसबुकवरनं पुढची सोपान सपकाळ यांची प्रतिक्रिया आहे. ठाकरेंनी फडणवीसांना निमंत्रण दिल्यामुळे त्यांच्यासमोर पेच निर्माण होऊ शकतो. जर देवेंद्र फडणवीस या आंदोलनामध्ये सहभागी झाले तर ते ठाकरेंच्या भूमिकेला किंवा आंदोलनाला अप्रत्यक्ष पाठिंबा दिल्यासारखं होईल.
फेसबुकवरनं वैभव संचेती म्हणतात, पक्षीय राजकारण बाजूला ठेवून हिंदू म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचं आमंत्रण स्वीकारून रामरक्षा आंदोलनाला बिनशर्तपणे काही जायला काहीही अडचण नाही. आणि यानंतर जाऊयात पोल सेंटरला, पाहूयात लोकांनी कौल कुठल्या पर्यायाला दिलेला आहे. आपला आजचा प्रश्न होता, नागपुरातील रामरक्षा आंदोलनासाठी फडणवीसांना निमंत्रण देऊन ठाकरेंनी त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला असं वाटतं का? 39,000 मतं आली आहेत आणि 72% लोकांना वाटतंय होय, कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय. 28% लोक म्हणतात नाही. लेह लद्दाख या पृथ्वीवरचा नितांत सुंदर भाग, जगातील सर्वात उंच अशा हिमालयाच्या डोंगर रांगेमध्ये वसलेला हा भाग फक्त भारतीयांनाच नाही तर जगभरातल्या पर्यटकांना कायम खुणावत असतो. या लेह लद्दाखचं सौंदर्यच मुळात तिथल्या निसर्गात आहे. आता हा निसर्गच धोक्यात तर येत नाहीये ना, या भीतीतून तिथले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आंदोलन उभं केलं. होय, हे तेच सोनम वांगचुक आहेत ज्यांचं कॅरेक्टर 3 इडियट्स चित्रपटामध्ये फुंगसुक वांगडू या नावाने अभिनेता आमिर खानने साकारलं होतं. तर 0वरच्या या दुसऱ्या सत्रामध्ये आपण त्यांच्या संबंधीच्याच बातम्या बघणार आहोत. तुम्हाला माहिती आहे की नीट परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान झालं. काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या सुद्धा केल्या. त्यामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी वांगचुक यांनी दिल्लीत जंतर मंतरला उपोषण सुरू केलं. त्या उपोषणाचा आज 19वा दिवस. कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपके यांच्यासह हजारो युवक आंदोलनस्थळी पोहोचलेले आहेत. दिपकेंनी मुंबईतही आंदोलन केलंय. वांगचुक यांच्या या उपोषण आणि आंदोलनामध्ये देशातील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने पाठिंबा दिलेला नाहीये, पण पाठिंबा तर दिलाय पण सक्रिय सहभाग घेतलेला नाहीये. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांनी काही दिवस आधीच वांगचुक यांचं हे आंदोलन गंभीर असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आज राज ठाकरेंनी सुद्धा निवेदनाद्वारे पाठिंबा देऊ केलाय. आदित्य ठाकरेंनी तर यासाठी थेट इंडी आघाडीलाच आवाहन केलंय. या उपोषणाच्या निमित्तानं भाजप विरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यासाठी त्यांच्या पक्षाने रविवारी मुंबईमध्ये आंदोलनाचीही घोषणा केली आहे. अशा प्रकारे आता वांगचुक यांच्या आंदोलनाला राजकीय धार येते. त्यामुळे आजचा आपला प्रश्न त्यावरच आधारित आहे. दुसरा प्रश्न पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आजचा दुसरा प्रश्न आहे, सोनम वांगचुक यांना अद्याप काँग्रेसचा पाठिंबा नाही. काँग्रेसच्या आवाहनानुसार इंडियातील घटक पक्षांनी त्यांना पाठिंबा द्यावा का? होय आणि नाही असे 2 पर्याय आहेत. मंडळी, सोनम वांगचुक यांचं कार्य काय आहे हे आपल्याला सांगायची गरज नाहीये. त्यामुळेच त्यांनी सुरू केलेल्या या आंदोलनाचा उद्देश सुद्धा 24 कॅरेट सोन्यासारख्या शुद्धच आहे. ते केवळ विद्यार्थ्यांसाठी लढा देत आहेत हे नक्की आहे. पण ठाकरेंची शिवसेना असो किंवा काँग्रेस किंवा समाजवादी पक्ष यांनी त्यात उडी घेतल्यामुळे त्यांच्या आंदोलनाला राजकीय रंग तर येत नाहीये ना, असं चित्र निर्माण झालंय. या सर्वांचा नेमका राजकीय सहभाग कसा आहे हे आपण पुढे पाहणार आहोतच, पण त्याआधी वांगचुक यांचं याबाबत काय म्हणणं आहे ते पाहूयात. 20 जुलाई को इतनी बड़ी संख्या में आए कि एक संदेश सरकार को जाए, और मैं तो कहूँगा उस दिन सारे स्कूलों, कॉलेजों, विश्वविद्यालयों से कि वो उसे एक्सपीरियंशियल एजुकेशन का दिन मनाएं, NEP के अंतर्गत, न्यू पॉलिसी ऑन एजुकेशन के अंतर्गत, क्योंकि उस दिन बच्चे अभ्यास कर पाएंगे पॉलिटिकल साइंस का एक अनोखा लेसन जो कि इतिहास का हिस्सा होगा, जिसमें वो खुद शिरकत हो पाएंगे. तर वांगचुक यांनी देशभरातल्या विद्यार्थ्यांना, सर्वसामान्यांना आवाहन केलेलं आहे आंदोलनात सहभागी होण्याचं. पण आता मला सांगायची आहे ती वांगचुक यांच्या आंदोलनाची राजकीय बाजू. नीट प्रकरणी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी वांगचुक यांनी 28 जूनला दिल्लीमध्ये उपोषण सुरू केलं. तेव्हा कोणासही त्यांच्याकडे लक्ष गेलं नाही. त्यांची प्रकृती ढासळायला लागली. त्यानंतर या विषयाला राजकीय वाचा फुटली ती उद्धव ठाकरे यांनी 13 जुलैला या आंदोलनाला दिलेल्या समर्थनामुळे. त्या पाठोपाठ आज आदित्य ठाकरे यांनी सुद्धा वांगचुक यांच्यासाठी सर्व भाजप विरोधी पक्षांनी एकत्र येण्याचं आवाहन केलंय. आता एकीकडे म्हणायचं की हे आंदोलन विद्यार्थ्यांचं, मग त्यासाठी संपूर्ण देशानं एकत्र यावं असं आवाहन आदित्य ठाकरेंनी केलं असतं तर कदाचित त्यात राजकारण दिसलं नसतं. पण त्यांनी सर्व भाजप विरोधी पक्षांना एकत्र येण्याचं आवाहन केल्यामुळे
यातले राजकीय रंग गडद होत आहेत हे नक्की आहे. उद्धव ठाकरे याबाबत 3 दिवस आधी काय म्हणाले होते ते पाहूयात. शिवसेनेतर्फे सोनम वांगचुक आणि या मुलांच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा जाहीर करत आहे आणि ज्या ज्या वेळेला शक्य असेल, जिथे आम्ही उतरण्याची गरज असेल तिथे महाराष्ट्रभर आम्ही तर उतरूच. आपल्या माध्यमातून मी देशातील सर्व पक्षांना सांगतोय की आपण देखील आपापल्या राज्यामध्ये, राज्यातील प्रमुख शहरामध्ये या युवकांना बळ मिळेल अशा पद्धतीने काही प्रतिकात्मक असेल, आणखीन काही असेल, हे समर्थनार्थ आंदोलन करा किंवा प्रदर्शन करा. उद्धव आणि आदित्य या दोन्ही ठाकरेंनी या आंदोलनामध्ये सहभागाची हाक दिल्यानंतर त्यात राज ठाकरे कसे मागे राहणार? त्यांनी सोशल मीडियावरती या आंदोलनाला समर्थन जाहीर केलंय. सोनम वांगचुक यांच्याबद्दल एकेकाळी भाजपला आस्था होती. आज वांगचुक यांची मागणी नीट परीक्षेचा झालेला गोंधळ आणि तो ज्या व्यक्तीमुळे झालाय त्या मंत्र्यांची हकालपट्टी करा इतकाच आहे. त्यात वावगं काहीच नाही. भाजपच्या सत्तेच्या काळामध्ये सर्वत्र परीक्षांमध्ये घोळ होत आलेत. ते झाल्यावरती हे इतकं निर्ढावल्यासारखे वागत असल्याचं सांगत राज यांनी वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. वांगचुक यांच्या या आंदोलनामध्ये राजकीय पक्षांनी उडी घ्यावी या आवाहनाची हाक उद्धव ठाकरे यांनी सर्वात आधी दिली. त्यानंतर आता इतर विरोधी पक्षांनाही जाग आली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी काँग्रेस गेल्या 1.5 महिन्यापासून अधिक काळापासून करतोय. वांगचुक यांची व्यथा आणि संतापात आम्ही सहभागी आहोत असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते KC वेणुगोपाल यांनी म्हटलंय. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी तर सरकार सोनम वांगचुक यांचा जीव धोक्यात घालत असल्याची टीका केली आहे. याखेरीज अन्य पक्षांच्या नेत्यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. तर भाजपच्या राज्यातील नेत्यांनी या विषयावरनं उद्धव ठाकरेंना लक्ष केलंय. मैं सरकार को कहना चाहता हूं कि या तो युवाओं की आवाज सुन लो या यही युवा आपको 2029 में उठा के फेंक देंगे. दूसरी बात, एक तरफ धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा तो होना ही चाहिए, लेकिन मेरी प्रधानमंत्री जी से निवेदन है और देश के 140 करोड़ लोग चाहते हैं कि धर्मेंद्र प्रधान की जगह सोनम वांगचुक को देश का शिक्षा मंत्री बनाया जाए. क्योंकि 20 साल से संसद शुरू हो रही है, बहुत सारे मुद्दे हैं और नीट का मुद्दा भी बहुत ही अहम मुद्दा है क्योंकि अभी शुरू हो रही है संसद. जब ये नीट के एग्जाम सब हो चुके हैं दोबारा भी, तो समाजवादी पार्टी सभी मुद्दों को जोर शोर से उठाएगी और इसमें हमारे छात्रों के मुद्दे भी मौजूद रहेंगे. घरात बसून पाठिंबा देण्याची त्यांची संस्कृती अबाधित आहे उद्धवजींची. ना रस्त्यावर जायचं, आता पाठिंबा द्यायचा तर तिथे जा ना त्यांना भेटायला. घरात बसून तीर मारायचे आपल्याला जमत ना. आंदोलन रस्त्यावर उतरू शकत नाही, ती क्षमता, ती उमेद राहिली नाही. म्हणून दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून निशाणा साधायचा, ही जी काय उद्धवजींची संस्कृती, परंपरा, कार्यपद्धती आहे ती अबाधित असल्याचं पुन्हा दिसतंय. ज्या भूमिका सोनम वांगचुकजीच्या आहेत त्या सर्व भूमिका ह्या काँग्रेसच्या देखील आहेत. त्यामुळे नीटचा पेपर फुटल्यानंतर आम्ही जी मागणी केली तीच मागणी आज त्या उपोषणाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. आणि तातडीने मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, कारण शिक्षण मंत्री म्हणून राहण्याचा त्यांना कुठलाही अधिकार नाही. त्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा, ही आमची पहिल्या दिवशीपासूनची मागणी आहे. आणि या आंदोलनासंदर्भामध्ये आपण आणखीन माहिती घेऊयात. आमचे दिल्लीचे प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्यासोबत आहेत. सोमेश, आज दिवसाभरामध्ये काय झालं? सोनम वांगचुक यांची प्रकृती कशी आहे आणि त्याचबरोबर विरोधी पक्षातील कोणकोणत्या नेत्यांनी आज तिथे हजेरी लावलेली होती? सोमेश, काय सांगता येईल याबद्दल? सोनम वांगचुक यांची प्रकृती सध्या खराब झालेली आहे असं डॉक्टरांचं म्हणणं आहे, कारण त्यांचा युरिक ऍसिड लॉस होतोय आणि याचा अर्थ की आता बॉडी त्यांची मसलच्या माध्यमातून जी स्टोअर केलेली एनर्जी असते शरीरामध्ये त्या आधारावरती आता बॉडी जगते. त्यामुळे या पुढची स्टेज म्हणजे ऑर्गनच्या वरती स्टोअर केलेलं फॅट बॉडी वापरायला सुरुवात करते आणि त्यावेळी मल्टिपल ऑर्गन फेल्युअर किंवा अशा स्वरूपाचे त्रास होऊन हे खूप धोकादायकही असू शकतं. त्यामुळे डॉक्टरांचे प्रयत्न म्हटलेले की त्यांच्या तब्येतीची काळजी घेण्यात यावी. दुसऱ्या बाजूला जर आपण विरोधी पक्षांचा विचार करायचा झाला तर हळूहळू टप्प्याटप्प्याने या आंदोलनामध्ये एक एक विरोधी पक्ष ओढला जातोय, किंबहुना त्यांना
सहभागी व्हायला भाग पाडलं जात आहे. एकंदरीत जो रेटा आहे या आंदोलनाचा त्या दृष्टीने तरी असंच दिसतंय, कारण आज आम आदमी पक्षाचे आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल स्वतः आंदोलनस्थळी येऊन गेलेले आहेत. ज्या वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला या आंदोलनावर थोडी टीका केली होती, ते प्रकाश आंबेडकर देखील आज या आंदोलनस्थळी येऊन गेलेले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीने काही दिवसांपूर्वी अरविंद सावंत येऊन गेले होते आणि त्यानंतर सुषमा अंधारे आज प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या आंदोलनस्थळी येऊन गेलेल्या आहेत. त्यामुळे अनेक जे वेगवेगळे विरोधी पक्ष आहेत प्रमुख, विशेषतः काँग्रेस वगळता इतर अनेक पक्षांचे नेते इथे येत आहेत. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे खासदार देखील इथे येऊन गेलेत. एक गोष्ट आवर्जून नमूद करावी लागेल ती म्हणजे महाराष्ट्रातून पहिल्यांदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीने पहिल्यांदा भूमिका घेण्यात आली आणि त्यानंतर इतर अनेक विरोधी पक्ष जे या आंदोलनाकडे बरोबर पाहत होते किंवा त्यांची नेमकी भूमिका ठरत नव्हती, त्यांनी देखील आता या आंदोलनात सहभागी व्हायला सुरुवात केली आहे. आणि विशेष म्हणजे सुरुवातीला सुरू झालेलं एक आंदोलन हळूहळू मेनस्ट्रीम होत चाललंय की काय असा प्रश्न पडावा अशा स्वरूपाची गर्दी इथे जमते. नक्कीच सोमेश, कारण त्याचबरोबर 20 जुलैला सर्वसामान्यांनी एकत्र यावं, विद्यार्थ्यांनी एकत्र यावं अशा पद्धतीचं आवाहन सुद्धा सोनम वांगचुक यांनी केलेलं आहे. महत्वाचा मुद्दा असा आहे की आता कुठेतरी हस्तक्षेप करण्याच्या दृष्टीने किंवा मागण्यांना कुठेतरी गंभीरतेने घेण्याच्या दृष्टीने सरकारकडनं काही हालचाली होण्याची शक्यता आहे का? निश्चितच एखाद दोन दिवसांमध्ये सरकारकडून हालचाली होतील अशी अपेक्षा आहे, कारण सरकारला सुद्धा या संपूर्ण प्रकरणामध्ये काही ना काहीतरी उत्तर शोधावं लागणार आहे. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर राहुल गांधींनी उत्तराखंडमध्ये पत्रकार परिषदेची घोषणा केली आहे आणि एका बाजूला सोनम वांगचुक हे 20 तारखेला संसदेवरती मोर्चा काढणार आहेत. त्यामुळे या सगळ्यामध्ये विरोधी पक्ष म्हणून सुद्धा जो कदाचित व्यापून टाकणार की काय असा प्रश्न आता निर्माण होईल, कारण एका बाजूला काँग्रेस आणि राहुल गांधींना ती स्पेस राखायची आहे, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की कॉक्रोच जनता पार्टी ही एक विरोधी पक्ष म्हणून प्रमुखपणे पुढे येत चाललेला आहे देशभरामध्ये असंही दिसतंय. त्यामुळे सुरुवातीला काही विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनात अधिकाधिक संघटनांना सोबत घेण्याचा प्रयत्न सध्या कॉक्रोच जनता पार्टी सोनम वांगचुक यांचा आहे असं दिसतोय. आणि ज्या प्रकारच्या घोषणा सध्या आपण ऐकतोय, इथे वंदे मातरमच्या घोषणाही दिल्या जातात, भारत माता की जयच्या घोषणा दिल्या जातात, इन्कलाब जिंदाबादच्या घोषणाही दिल्या जातात. सुरुवातीला केवळ एक डाव्या विचारांचं जास्त प्रभुत्व या आंदोलनावर आहे का असा प्रश्न पडत होता, पण नंतर आता मात्र हे आंदोलन हळूहळू मध्यम मार्गावर आणि मेनस्ट्रीमकडे येताना दिसतंय. हे निरीक्षण इथे नक्की आवर्जून नोंदवावं लागतं. नक्कीच सोमेश, आणि या आंदोलनाकडे लक्ष आपण ठेवून असूच आणि त्याचबरोबर अगदी मिनिटाचे अपडेट तुमच्याकडनं घेत राहू. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. तर ही सगळी परिस्थिती आहे सध्या जंतर मंतरला आणि हळूहळू जंतर मंतरपासून संपूर्ण देशभरामध्ये या आंदोलनाची व्याप्ती वाढत चालली आहे. आता या सगळ्यामध्ये सर्वाधिक चर्चेची प्रतिक्रिया होती ती अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाची. वांगचुक यांना पाठिंबा देताना सोनाक्षीचे डोळे भरून आले आणि कंठ दाटून आला. बघूया सोनाक्षी काय म्हणाली. सोनम जी ने एक्चुअली कहा कि आप मुझसे नहीं कहिए कि मैं अपना फास्ट तोड़ूं, गवर्नमेंट से कहिए कि वो हमसे बात भी क्यों नहीं कर रहे हैं, व्हाई आरंट दे इवन पेइंग अटेंशन टू एनी ऑफ दिस. तो हाँ, आप सही हो सर, यू आर वेरी वेरी इंपॉर्टेंट टू अस, यू आर अ जेम, यू आर, आई कैन नॉट थैंक यू इनफ फॉर व्हाट यू आर डूइंग फॉर दिस कंट्री. तो मैं आपसे नहीं कहूँगी कि आप अपना फास्ट तोड़ें. मैं बस यही पूछना चाहती हूँ कि व्हेन इज इट गोइंग टू बी इनफ. जब ये आदमी मर के चले जाएंगे तब आप उठेंगे, और वो किसकी रिस्पॉन्सिबिलिटी होगी? ठीक नहीं हो रहा जो हो रहा है. आई जस्ट वांटेड टू से दैट. आई थिंक हमें तो डेफिनेटली अपनी आवाज़ उठानी चाहिए. तर असं अतिशय भावनिक आवाहन सोनाक्षी सिन्हाने केलेलं आपण पाहिलं. सोनम वांगचुक यांचं हे आंदोलन 19 दिवसांपासून सुरू आहे. आता त्यांची प्रकृती ढासळली आहे आणि त्यामुळे त्यांना प्रसंगी बळजबरीने जेवण द्यावं असं दिल्ली हायकोर्टाने म्हटलंय. पण 19 दिवसांनंतर आता इतर क्षेत्रातनं त्यांना प्रतिसाद खूप मिळतोय. त्यामध्ये अगदी अभिनेते सयाजी शिंदे, अतुल कुलकर्णी यांचाही समावेश आहे. पाहूयात. सोनम जी और उनके साथी, उनको ये लगता है कि बहुत ही कुछ दर्दनाक कारण हैं जिनकी वजह से उनकी कुछ मांगे हैं. लेकिन जाहिर सी बात है कि हमारी सरकार को ये लगता है कि वो कारण सही नहीं है और उनकी मांगे बिल्कुल ही सही नहीं है. मैं कतई मानने के लिए तैयार नहीं हूं कि हमारी सरकार असंवेदनशील है, क्योंकि कई बार हमने हमारी सरकार को भावुक होते हुए देखा है. तुम्हाला मंत्रिपद सोडायचं नसेल तर नका सोडू, पण किमान
सोनम वांगचुक यांचं उपोषण तरी सोडा. सिनेमातल्या रांचोसाठी एवढा जीव लावला, मग खऱ्या रांचोसाठी सगळे लोक आवाज का उठवत नाहीत? सोनम वांगचुक सारखी माणसं देशासाठी फार महत्वाची आहेत. मी तर विनंती करतोच आहे, पण प्रत्येक समजदार व्यक्तीनं सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेण्यासाठी विनंती करावी. इतकं निर्दयी, इतकं असंवेदनशील सरकार हे असू शकतं ह्याचा प्रत्यय आता आपल्याला येतोय. म्हणजे आपण फॉर द पीपल, बाय द पीपल हे जे कॉन्स्टिट्यूशन म्हणतंय तसं बिलकुल आता उरलेलं नाहीये. या सरकारला फक्त दडपशाही येते एवढं मात्र नक्की. आणि आता या विषयावरती जो प्रश्न आपण आज विचारलेला आहे त्या अनुषंगाने लोकांच्या प्रतिक्रिया काय आल्यात आपण मीडिया सेंटरला पाहूया. एक्सवरनं पहिली पोस्ट आहे, बाबासाहेब राक्षे यांची. काँग्रेसने सोनम वांगचुक यांना अजून पाठिंबा दिलेला नाहीये. यामागे सुद्धा एखादं कारण असू शकतं, त्याचं अंतर्गत काही कारण असू शकतं. पुढची प्रतिक्रिया एक्सवरनं आहे, गोविंद परब यांची. आप पक्षासारख्या आणखी एका पक्षाचं लोढणं स्वतःच्या गळ्यात बांधून घेण्याचा महामूर्खपणा काँग्रेस पक्ष पुन्हा करणार नाही. यानंतरची प्रतिक्रिया आहे वीरेंद्र सोनावणे यांची. एक्सवरनं, सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचा मुद्दा पर्यावरण, स्थानिक हक्क आणि लोकशाहीशी संबंधित आहे. त्यामुळे कोणत्याही पक्षाने राजकारणापेक्षा मुद्द्याच्या आधारे भूमिका घेतली तर तो लोकशाहीसाठी सकारात्मक संदेश ठरेल. पुढची प्रतिक्रिया युट्यूबवरनं सोपान सपकाळ यांची आहे. वांगचुक यांचं आंदोलन हे राजकीय नसून सामाजिक आणि पर्यावरणीय स्वरूपाचं आहे. त्यामुळे त्याला राजकीय रंग देणं किंवा राजकीय पक्षांनी त्यात थेट सामील होणं योग्य ठरणार नाही. युट्यूबवरनं शिवम म्हणतायत, विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधींचं हे कर्तव्य आहे की त्यांनी आंदोलनाला पाठिंबा द्यावा. फेसबुकवरनं पुढची प्रतिक्रिया आशिष मनवरे यांची आहे. केवळ इंडिया आघाडीनेच नव्हे तर सर्वच राजकीय पक्षांनी पाठिंबा द्यावा, कारण सोनम वांगचुक हे स्वतःसाठी काही मागत नाहीयेत, या देशासाठी आंदोलन करतायत. आणि थेट जाऊयात पोल सेंटरला, पाहूयात लोकांनी कौल काय दिलेला या प्रश्नाच्या अनुषंगाने. आजचा आपला प्रश्न होता, सोनम वांगचुक यांना अद्याप काँग्रेसचा पाठिंबा नाही. ठाकरेंच्या आवाहनानुसार इंडियातील घटक पक्षांनी त्यांना पाठिंबा द्यावा का? 77% लोकांचं म्हणणं आहे की हो, पाठिंबा दिला पाहिजे. 23% लोक म्हणतात नाही. 36,000 एकूण मतं आली आहेत. विनायक राऊतांची सून गिरिजा राऊतांनी केलेल्या आरोपानंतर आता या प्रकरणामध्ये तपासाला वेग आलेला आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संजू परब यांना समन्स बजावण्यात आलेत. 18 तारखेला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश कापूरबावडी पोलिसांनी दिलेत. गिरिजा राऊतांच्या आरोपानंतर भोंदू फिरोज बाबाला अटक करण्यात आली आहे. यानंतर वैभव नाईकांनी आरोप केलेत. शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संजू परब हे अनेक नेत्यांना भोंदू फिरोज बाबाकडे घेऊन जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय. यानंतर आता पोलिसांनी चौकशीसाठी हजर राहायचे आदेश संजू परब यांना दिलेत. दरम्यान भोंदू फिरोज बाबाचे नेत्यांसोबतचे फोटोही व्हायरल झालेत. या प्रकरणी आता संजू परब याची चौकशी होणार आहे. संजू परब सुद्धा ह्या बंधूबाबांकडे अनेक लोकांना, राजकीय लोकांना, सत्ताधाऱ्यातल्या त्यांच्या पक्षातल्या लोकांना अनेक वेळा गेले, त्याचे फोटो सुद्धा व्हायरल झाले आणि त्याचाच एक भाग म्हणून त्यांना सुद्धा चौकशीला आणलेली आहे. आता त्यांच्यावर काय कारवाई करणार हा आमच्यापर्यंत सत्ताधाऱ्यांना प्रश्न आहे. की आज अनेक ठिकाणी खरात बाबा सावंतवाडीतल्या कुठल्या आमदारांचे जवळ होते हे सुद्धा माहिती आहे. आता ही संजू परब सुद्धा या फिरोज बाबांवर काय काय विषय केलेले आहे आणि कुडाळ तालुक्यामध्ये सुद्धा हायवेला असलेले बुवा सुद्धा अनेक लोकांना राजकीय निवडणुकीचे तंत्र देत असतात. आणि याबरोबरच 0 आवरमध्ये आपण इथेच थांबतोय. पाहत रहा ABP माझा.